नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा उद्योग केंद्राविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जिल्हा उद्योग केंद्र हे प्रत्येक जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असतं आणि या केंद्राचा उद्देश आहे की त्या जिल्ह्यामधील छोट्या छोट्या उद्योगांना मदत करणे, त्यांना एनकरेज करणे, प्रेरित करणे आणि त्यांना या प्रवाहामध्ये आणणे की छोटे छोटे उद्योग करायला ते प्रेरित होतील. तर जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून छोट्याशा उद्योगांना किंवा छोट्याशा तरुण उद्योजकांना मदत करून, त्यांना प्रेरित करून, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. त्यांच्या अडीअडचणींमध्ये जिल्हा उद्योग केंद्र मदत करत असतं, त्यांना मार्गदर्शन करत असतं. म्हणजे उद्योग सुरू करण्यापासून त्यांचा प्रोडक्ट विकण्यापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाते. त्याचबरोबर आर्थिक मदत असते, ज्ञानाचं मदत असते, प्रोसिजर संदर्भातली मदत असते. वेगवेगळ्या प्रकारचं मदत करून जिल्ह्यातील तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचं काम जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. मित्रांनो, चला तर आपण जिल्हा उद्योग केंद्राविषयी थोडं ओळख करून घेऊया. इंट्रोडक्शन ऑफ DIC. In the industrial policy announced by the Government of India on 23rd December 1977 laid special stress on the development of small scale village and cottage industries. म्हणजे मित्रांनो, त्या जिल्ह्यामधील म्हणजे सदर जिल्हा उद्योग केंद्राचं स्थापना हे 23 डिसेंबर 1977 साली झाली आणि याचा उद्देश असा होता की त्या जिल्ह्यामध्ये जे छोटे छोटे उद्योग होते त्या उद्योगांना प्रोत्साहित करणे, त्यांना मदत करणे आणि जास्तीत जास्त त्या जिल्ह्याच्या क्षेत्रफळावरती किंवा त्या जिल्ह्यातला जो भाग आहे त्या भागावरती फोकस करून त्या लोकांना प्रेरित करण्याचं काम एक एजन्सीच्या माध्यमातून केलं जाणार होतं. त्याच एजन्सीचं नाव आहे जिल्हा उद्योग केंद्र. आज देखील आपण जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत सुरू झालेले अनेक यशस्वी उद्योग आपण पाहतो. मित्रांनो, अनेक उद्योजक यशस्वी झालेले आहेत केवळ जिल्हा उद्योग केंद्राच्या सहाय्याने. जिल्हा उद्योग केंद्र टेक्निकली सहाय्य करतं, मार्केटिंगचं सहाय्य करतं, सेल्स संदर्भात सहाय्य करतं, रॉ मटेरियल संदर्भात सहाय्य करतं. द डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर वॉज स्टार्टेड ऑन द ऑब्जेक्टिव्ह टू फाइंड आउट द मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस इन द डिस्ट्रिक्ट. त्या जिल्ह्यामध्ये मायक्रो व्यवसाय, स्मॉल व्यवसाय आणि मध्यम उद्योग यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत केलं जातं. The district industry center have been formed with a view to provide all assistance to micro, small and medium enterprises. म्हणजे याचा उद्देशच असा होता की ह्या तिन्ही प्रकारच्या उद्योगांना मदत करणे. आर्थिक मदत असेल, रॉ मटेरियलची मदत असेल, मार्केटिंग संदर्भातलं मदत, सेल्स संदर्भातलं मदत असेल, प्रत्येक स्तरावर मदत करण्याचं जिल्हा उद्योग केंद्राचं हे हेतू आहे. आणि सगळ्या प्रकारची मदत एकाच छताखाली देण्याचं काम देखील जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. म्हणून नवीन उद्योजक आहेत त्यांना कुठल्या प्रकारचं त्यांचा वेळ वाया न जाता एकाच छताखाली सगळ्या गोष्टी मिळण्याचं ठिकाण म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र. तर इंडस्ट्रियल पॉलिसी काय पाहूया. द इंडस्ट्रियल पॉलिसी विच वॉज अनाउन्स्ड बाय द गव्हर्नमेंट इन 1978 लेड स्पेशल इम्पेटस ऑन MES म्हणजे मायक्रो, स्मॉल आणि मीडियम उद्योगाकरिता अतिशय महत्वाचा एक पॉलिसी आणली गेली. ती पॉलिसी 1978 साली आणली. काय ते पाहूया आपण. या ठिकाणी म्हटलं बघा एंटरप्राइजेस. तर 3 प्रकारचे एंटरप्राइज किंवा उद्योग आहेत. एक मायक्रो, दुसरा स्मॉल आणि तिसरा मीडियम. आता मायक्रो उद्योग हे पाहूया आपण. तर इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी. तर अप टू 25 lakhs म्हणजे 25 लाखापर्यंत ज्या उद्योगामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं जातं किंवा गुंतवणूक केली जाते मॅन्युफॅक्चरिंगसाठी, आणि इन्व्हेस्टमेंट इन इक्विपमेंट सर्व्हिस हे अप टू ₹10 lakhs याला मायक्रो इंडस्ट्री असं म्हटलं जातं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी 25 लाख रुपये आणि सर्व्हिसेससाठी 10 लाख रुपये. ज्या कंपनीमध्ये एकूण 35 लाखाचं इन्व्हेस्टमेंट होतं त्या कंपनीला मायक्रो इंडस्ट्री असं म्हणतात. स्मॉल इंडस्ट्रीमध्ये काय होते बघूया. अबोव्ह ₹25 lakhs अप टू ₹5 crore म्हणजे 25 लाखापेक्षा जास्त आणि 5 करोड पर्यंत ज्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठी इन्व्हेस्टमेंट केलं जातं
आणि अबव ₹10 lakhs अप टू ₹2 crore सर्व्हिसेससाठी किंवा इक्विपमेंटसाठी. तर अशा कंपन्यांना स्मॉल स्केल इंडस्ट्री असं म्हटलं जातं. आणि मीडियम इंडस्ट्रीसाठी अबव ₹5 crore अप टू ₹10 crore आणि अबव ₹2 crore अप टू ₹5 crore याला मीडियम स्केल इंडस्ट्री म्हटलं जातं. असं 3 प्रकारच्या इंडस्ट्री आहेत आणि तिन्ही प्रकारामध्ये इन्व्हेस्टमेंटच फक्त फरक या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यानुसार 3 प्रकार पडतात. ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर्स. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते पाहूया. द इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ DICs आर ॲज फॉलोज. तर खाली या ठिकाणी दिलेलं आहे. ॲक्सिलरेट द ओव्हरऑल एफर्ट्स फॉर इंडस्ट्रियलायझेशन ऑफ द डिस्ट्रिक्ट. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये उद्योगांना प्रेरित करणे, त्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. रुरल इंडस्ट्रियलायझेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ रुरल इंडस्ट्रीज अँड हँडीक्राफ्ट्स. म्हणजे ग्रामीण उद्योजकांना प्रेरित करणे, प्रोत्साहित करणे, त्यांच्यामध्ये विकास घडवून आणणे, छोटे छोटे घरगुती उद्योगांना प्रेरित करण्याचं काम जिल्हा उद्योग केंद्राकडनं केलं जातं. अटेनमेंट ऑफ इकॉनॉमिक क्वालिटी इन व्हेरियस रिजन्स ऑफ द डिस्ट्रिक्ट. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील त्या सगळ्याच भागामध्ये एक सारखेपणा आणण्याचं काम देखील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत केलं जातं. म्हणजे त्या जिल्ह्याचं सामाजिक समतोल असेल किंवा क्षेत्रफळाचं समतोल असेल, हे सगळं विकासाच्या माध्यमातून आणलं जातं. त्यानंतर प्रोव्हाइडिंग द बेनिफिट ऑफ द गव्हर्नमेंट स्कीम्स टू द न्यू एंटरप्रेन्युअर्स. म्हणजे जे शासनाच्या नवीन ज्या योजना आहेत त्या योजना नवीन उद्योजकापर्यंत पोहोच करणे, त्यांना नवीन उद्योजकांना सदरचं योजना त्या योजनेबद्दल माहिती देणे. त्यानंतर सेंट्रलायझेशन ऑफ प्रोसिजर्स रिक्वायर्ड टू स्टार्ट अ न्यू इंडस्ट्रियल युनिट. नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर त्या संदर्भातलं केंद्रीकरण किंवा एकाच ठिकाणपासून सगळ्या गोष्टी मॅनेज करणे अँड मिनिमायझेशन ऑफ द एफर्ट्स अँड टाइम. एकाच छताखाली सगळ्या गोष्टी त्या नवीन उद्योग सुरू करणाऱ्याला जर मिळाल्या तर त्याचा वेळ आणि पैसा वाचतो. रिक्वायर्ड टू ऑब्टेन व्हेरियस प्रिमायसेस, लायसन्सेस, रजिस्ट्रेशन्स, सबसिडीज एक्सेट्रा. म्हणजे अनेक परमिशन्स असतात, लायसन्स असतात किंवा रजिस्ट्रेशन्स असतात, सबसिडीज असतात. ह्या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून देऊन नवीन उद्योजकांना प्रेरित करणे, त्याचा वेळ वाचवणे, त्याचा पैसा वाचवणे हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कंटिन्यू. टू ॲक्ट ॲज द नोडल प्रमोशन एजन्सी इन द डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीज अँड इंडस्ट्रीज ॲक्टिव्हिटीज इन द स्टेट ॲज अ होल. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही शासनाच्या योजना आहेत छोट्या उद्योगासाठी, मीडियम उद्योगासाठी, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये विकास होण्यासाठी किंवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र शासनाच्या वतीनं कार्य करत असतं. टू प्रोव्हाइड अ फोकल पॉइंट फॉर द प्रमोशन ऑफ स्मॉल, टायनी अँड कॉटेज इंडस्ट्रीज अँड टू प्रोव्हाइड ऑल द सर्व्हिस अँड सपोर्ट टू द डिसेंट्रलाइज्ड इंडस्ट्रीज अंडर अ सिंगल रूफ ॲट प्री इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट अँड पोस्ट इन्व्हेस्टमेंट स्टेजेस. म्हणजे नवीन उद्योजकांना आणि छोट्या घरगुती उद्योजकांना त्याच्या कुठल्याही प्रत्येक अडचणींना मदत करणे, त्यांना सेवा पुरवणे, एकाच छताखाली सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणे हे जिल्हा उद्योग केंद्राचं ध्येय, जिल्हा उद्योग केंद्राचं उद्देश, ऑब्जेक्टिव्ह आहे. कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टमेंट असेल, पोस्ट इन्व्हेस्टमेंट असेल, आर्थिक सहाय्य, मार्केटिंग, सेल्स, रॉ मटेरियल सगळ्या बाबतीत जिल्हा उद्योग केंद्र प्रत्येक नवीन उद्योजकाला मदत करत असतं, त्याला ते माहिती देत असतात. तर फंक्शन्स ऑफ द DIC, जिल्हा उद्योग केंद्राचं कार्य काय असतं ते पाहूया. एक ॲक्ट्स ॲज द फोकल पॉइंट ऑफ द इंडस्ट्रियलायझेशन ऑफ द डिस्ट्रिक्ट.
म्हणजे जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक तालुका पातळीवर असेल, मोक्याच्या ठिकाणी उद्योजकांना प्रेरित करण्याचं काम, की त्या ठिकाणी औद्योगिकरण करण्याचं काम जिल्हा उद्योग केंद्राचं असतं आणि ते हे करत असतात. प्रिपेअर्स द इंडस्ट्रियल प्रोफाईल ऑफ द डिस्ट्रिक्ट. त्या जिल्ह्यामध्ये औद्योगिक एक प्रोफाईल तयार करण्याचं काम देखील जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. म्हणजे त्या भागामध्ये काय पिकतं, त्याला अनुकूल कुठला उद्योग त्या ठिकाणी करू शकतो, असा प्रोफाईल त्या ठिकाणी तयार करणं आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील जिल्हा उद्योग केंद्र करत असतं मित्रांनो. त्याचबरोबर ऑपॉर्च्युनिटी गायडन्स टू एंटरप्रेन्युअर्स. संधी कुठं आहे त्या संधी संदर्भातलं मार्गदर्शन प्रत्येक तरुण उद्योजकांना, तरुण एंटरप्रेन्युअर्सना पुरवणे, मार्गदर्शन करणे हे कार्य देखील जिल्हा उद्योग केंद्राकडनं केलं जातं. कंप्लायन्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट लोकल सोर्सेस ऑफ रॉ मटेरियल्स अँड देअर अवेलेबिलिटी. म्हणजे स्थानिक लेवलला काय काय साधनसामुग्री उपलब्ध आहे किंवा कोणतं रॉ मटेरियल त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचे उद्योग कोणते आपण करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत केल्या जातात. ऑर्गनायझेस एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम. आणि असं उद्योजक घडण्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम असतात. ते ट्रेनिंग प्रोग्राम खेड्यागावामध्ये किंवा तालुका लेवलमध्ये किंवा नगर परिषदेच्या स्तरावर आणि जिल्ह्याच्या स्तरावरती असे प्रोग्राम ऑर्गनाईज करण्याचं कार्य जिल्हा उद्योग केंद्रामार्फत केलं जातं. त्यानंतर प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम्स, सबसिडीज, ग्रँट्स अँड असिस्टन्स अवेलेबल फ्रॉम द अदर कॉर्पोरेशन सेट अप फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज. तर उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी किंवा उद्योजकांना चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम देखील जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. गव्हर्नमेंटचे वेगवेगळ्या योजना, सबसिडीज, ग्रँट्स आणि वेगवेगळे मदत जे काय अवेलेबल आहेत ते उद्योजकापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. त्याचबरोबर ॲक्ट्स ॲज अ लिंक बिटवीन द एंटरप्रेन्युअर्स अँड द लीड बँक ऑफ द डिस्ट्रिक्ट. म्हणजे उद्योजक आणि बँक, ज्या बँका त्या उद्योजकांना मदत करत असतात त्याच्यामध्ये दुवा म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचं कार्य चालत असतं, ते मदत करत असतात. त्यानंतर हेल्प्स एंटरप्रेन्युअर्स इन ऑब्टेनिंग लायसन्स फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी बोर्ड, वॉटर सप्लाय बोर्ड, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स. म्हणजे मित्रांनो, नवीन उद्योग सुरू करत असताना त्याला अनेक अडचणी असतात आणि त्याच्यामध्ये मदत म्हणून जिल्हा उद्योग केंद्र मदत करत असतं. जसे की इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडनं सर्टिफिकेट असेल किंवा इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडनं सप्लाय असेल, वॉटर सप्लाय असेल, त्यानंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असेल वेगवेगळ्या विभागाकडनं, ते मिळवून देण्याचं काम देखील जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. त्यामुळं नवीन लोकांना, नवीन उद्योजकांना उद्योग करण्याकरता या बाबतीत मदत होते. त्यानंतर असिस्ट द एंटरप्रेन्युअर टू प्रोक्युअर इम्पोर्टेड मशिनरी अँड रॉ मटेरियल्स. नवीन उद्योजकांना म्हणजे इतर देशामधील मशिनरी आयात करणे, रॉ मटेरियल आयात करणे याच्यासाठी देखील मदत जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. हे देखील त्यांचं एक अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. त्यामुळं नवीन उद्योजकांना कुठल्या प्रकारची अडचण येऊ शकत नाही किंवा त्रास होत नाही. प्रोग्रेस ऑफ DICs. जिल्हा उद्योग केंद्राची प्रगती किंवा प्रोग्रेस कसा झाला तर आपण पाहूया. प्रोग्रेस ऑफ DICs म्हटलं टिल मार्च 31, 1998. म्हणजे 1977ला सदर योजना सुरू झाली आणि 31 मार्च 1998 पर्यंत 422 डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर्स म्हणजे 422 जिल्हा उद्योग केंद्रची उभारणी किंवा स्थापना झाली. हॅव बीन सेट अप कव्हरिंग 431 डिस्ट्रिक्ट्स ऑफ कंट्री. 431 जिल्ह्यामध्ये 422 जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना थ्रू आउट इंडिया किंवा संपूर्ण देशामध्ये करण्यात आली. मेट्रोपॉलिटन सिटीज असतील अँड सम न्यू डिस्ट्रिक्ट असतील, असे 431 जिल्ह्यामध्ये
एकूण 422 जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना 31 मार्च 1998 पर्यंत करण्यात आली. या ठिकाणी मित्रांनो पर्टिक्युलर्स आणि नंबर ऑफ युनिट्स हे नंबर दिलेले आहेत. न्यू युनिट्स एस्टॅब्लिश्ड आर्टिसन्स स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, तर हे 3,16,169 म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचे युनिट्स किंवा किती इंडस्ट्रीज या ठिकाणी आलेले आहेत हे दाखवलेलं आहे. त्यानंतर आता ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ DICs, जिल्हा उद्योग केंद्राचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं हे या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. आपण पाहूया. जनरल मॅनेजर इज द हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर. जनरल मॅनेजर हे जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख असतात. त्याच्या अधिपत्याखाली वेगवेगळे पोस्ट आहेत किंवा वेगवेगळे अधिकारी काम करत असतात. द पोस्ट ऑफ जनरल मॅनेजर इज ऑफ जॉईंट ऑर डेप्युटी कमिशनर लेवल, म्हणजे सदर ही पोस्ट जी आहे जॉईंट कमिशनर किंवा डेप्युटी कमिशनरच्या लेवलचं हे पद आहे. द जनरल मॅनेजर हॅज सिनियर ऑफिसर्स टू असिस्ट हिम. जनरल मॅनेजर हॅज सिनियर ऑफिसर्स टू असिस्ट हिम सच ॲज मॅनेजर रॉ मटेरियल, मॅनेजर क्रेडिट, मॅनेज इकॉनॉमिक इन्व्हेस्टिगेशन, मॅनेजर मार्केटिंग, इंडस्ट्रियल प्रमोशन ऑफिसर अँड टेक्निकल ऑफिसर कम प्रोजेक्ट मॅनेजर. ह्या सर्व अधिकाऱ्यांना सदरचे जनरल मॅनेजर हे मदत करत असतात, हे गाईड करत असतात, मार्गदर्शन करत असतात आणि संपूर्ण त्यांचं कार्यभार ह्या टीमवरती अवलंबून असतं. म्हणून याला ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ DICs असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी त्यांचा ऑर्गनायझेशन चार्ट दिलेला आहे. ऑर्गनायझेशन चार्ट ऑफ DIC. फर्स्ट काय, जनरल मॅनेजर हे टॉपमोस्ट पोस्ट आहे किंवा पद आहे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये. त्याच्यानंतर अकाउंट्स ऑफिसर कार्यरत आहेत. मॅनेजर क्रेडिटमध्ये काम करणे ते अवेलेबल आहेत. मॅनेजर रॉ मटेरियल करिता, मॅनेजर इकॉनॉमिक इन्व्हेस्टिगेशन करिता, मॅनेजर मार्केटिंग करिता, टेक्निकल ऑफिसर अँड मॅनेजर म्हणजे प्रोजेक्ट संदर्भात जे काय अडीअडचणी येतील त्या अडीअडचणी संदर्भात काम पाहण्यासाठी टेक्निकल ऑफिसर आणि ते मॅनेजर असतात. इंडस्ट्रियल प्रमोशन ऑफिसर, इंडस्ट्रियल प्रमोशन ऑफिसर म्हणून हे एक पद आहे. हे उद्योजकांना प्रेरित करण्याचं किंवा त्यांना एनकरेज करण्याचं कार्य करत असतात. मॉनिटरिंग ऑफ DICs, DICचं मॉनिटरिंग कसं होतं ते पाहूया. द फंक्शनिंग ऑफ DICs अँड देअर अचिव्हमेंट्स इज मॉनिटर्ड बाय इंडस्ट्रीज कमिशनर. मीटिंग ऑफ जनरल मॅनेजर्स are organized frequently to evaluate the performance and also help in resolving difficulties in implementation of different schemes. म्हणजे वेगवेगळ्या योजना अंमलात आणणे किंवा वेगवेगळ्या योजना अंमलात आणत असताना जे काय कठीणाई किंवा डिफिकल्टीज येतात किंवा अडचणी येतात त्या संदर्भात बैठक घेऊन जनरल मॅनेजर किंवा इंडस्ट्रीचे जे कमिशनर आहेत ते कमिशनरच्या मार्फत सदर गोष्टी सॉल्व्ह केल्या जातात. टू रिझॉल्व्ह द problems of industrialists, there are two types of committee at the district level. म्हणजे जिल्हा पातळीवरती 2 कमिटी असतात. त्या कमिटीच्या माध्यमातून येणाऱ्या अडचणी, एखादा उद्योग सुरू करत असताना येणाऱ्या अडचणी किंवा उद्योगामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी, ह्या अडचणी सोडवण्याकरिता जिल्हा लेवलवरती 2 कमिटी आहेत, समिती आहेत. त्या समित्यामार्फत हे कार्य केलं जातं. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल एक्झिक्युटिव्ह कमिटी, पहिली कमिटी कुठल्या, DIEC, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल एक्झिक्युटिव्ह कमिटी. DIEC इज कॉन्स्टिट्यूटेड फॉर सॉल्विंग इंडस्ट्री रिलेटेड प्रॉब्लेम्स, म्हणजे उद्योगासंदर्भातलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे अँड प्रोमोटिंग इंडस्ट्रियल ग्रोथ, आणि उद्योगाचं जे ग्रोथ आहे किंवा विकास आहे किंवा प्रोग्रेस आहे त्याला प्रमोट करणे. डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज द चेअरमॅन ऑफ धिस कमिटी. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत ते या कमिटीचे चेअरमन असतात. अँड जनरल मॅनेजर ऑफ DIC इज द मेंबर ऑफ सेक्रेटरी, म्हणजे ते सचिव असतात. द अदर मेंबर्स ऑफ द DIEC आर प्रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट पंचायत, म्हणजे जे जिल्ह्याचे पंचायत जे आहेत त्यांचे जे अध्यक्ष असतात ते प्रेसिडेंट असतात.
त्याचबरोबर DDO MP म्हणजे खासदार, त्याच्यानंतर आमदार, prominent persons active in industries in the district and members of all district level industries associations म्हणजे इंडस्ट्री असोसिएशनचे काही अधिकारी किंवा पदाधिकारी याच्यामध्ये असतात, आमदार असतात, खासदार असतात आणि पंचायत समिती, त्याच्याबरोबर जिल्ह्याची जी समिती असते ती समिती, हे सगळेजण या कमिटीमध्ये असतात आणि त्यांचं कार्य चालतं. त्यानंतर सिंगल विंडो इंडस्ट्रियल फॉलोअप टीम्स, त्याला स्विफ्ट म्हणतात. तर सिंगल विंडो इंडस्ट्रियल फॉलोअप टीम याला स्विफ्ट म्हणतात. तर आता एंटरप्रेन्युअर्स फेस मेनी डिफिकल्टीज व्हेन दे स्टार्ट न्यू इंडस्ट्रीज. नवीन उद्योग सुरू करत असताना त्या उद्योजकाला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, अनेक अडथळे असतात त्याला सामोरं जावं लागतं. दे हॅव टू डील विथ मेनी गव्हर्नमेंट एजन्सीज. अनेक वेगवेगळ्या एजन्सी असतात, त्यांच्यासोबत या लोकांना त्यांचं कामाबद्दल डील करावं लागतं किंवा बोलणं चालणं करावं लागतं. अँड गेट मेनी क्लिअरन्सेस, आणि अनेक एजन्सीकडून त्यांना क्लिअरन्सची आवश्यकता असते. स्विफ्ट हेल्प्स देम इन गायडिंग सॉल्विंग देअर प्रॉब्लेम्स ॲट अ सिंगल स्पॉट. आणि एकाच ठिकाणी त्या लोकांना मदत किंवा त्यांना गाईड करणे किंवा मार्गदर्शन करण्याचं काम स्विफ्टच्या मार्फत केलं जातं. ते सिंगल स्पॉट म्हटलेलं आहे. आपण एक खिडकी योजना, अशा पद्धतीने एकाच ठिकाणी अनेक विषयावरती किंवा अनेक बाबींवरती क्लिअरन्सेस त्या ठिकाणी दिले जातात. धिस कमिटी इज वर्किंग अंडर द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर सदरची ही कमिटी कार्य करत असते. जनरल मॅनेजर ऑफ DIC इज द मेंबर सेक्रेटरी, म्हणजे जनरल मॅनेजर हे DICचे कोण असतं तर सचिव असतात. अँड डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर इज व्हाईस प्रेसिडेंट ऑफ स्विफ्ट. आणि डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर जे असतात DDO हे व्हाईस प्रेसिडेंट असतात. ऑल इंडस्ट्रीज रिलेटेड ऑफिसर्स इन द डिस्ट्रिक्ट आर मेंबर्स ऑफ धिस कमिटी. ही अशी कमिटी आहे, स्विफ्ट कमिटी आणि DIEC कमिटी. ह्या दोन्ही कमिटीचे प्रमुख कोण असतात? जिल्हा अधिकारी, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी. सचिव कोण असतात तर DICचे जनरल मॅनेजर. आणि DDO असतील, MLA असतील, हे प्रत्येक कमिटीमध्ये त्यांचाही रोल असतो. सर्व्हिसेस ऑफर्ड बाय द DIC कडून कोणत्या सर्व्हिसेस दिल्या जातात ते पाहूया. फिलिंग ऑफ एंटरप्रेन्योर मेमोरंडम पार्ट फर्स्ट. फाइलिंग ऑफ एंटरप्रेन्योर मेमोरंडम पार्ट फर्स्ट. This is required for the proposed industry to be set up by the entrepreneurs to get the financial assistance from banks, government department. एक मेमोरंडम पार्ट जो आहे तो पार्ट या ठिकाणी फायलिंगचं काम जिल्हा उद्योग केंद्राकडनं नवीन उद्योजकांना देणं किंवा मार्गदर्शन करणं, आणि त्यानंतरच ते बँकेमध्ये वगैरे सदर प्रपोजल जाऊ शकतं आणि त्याला मान्यता मिळू शकते आणि आर्थिक मदत मिळू शकते. त्यानंतर फायलिंग ऑफ एंटरप्रेन्योर मेमोरंडम पार्ट सेकंड, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. पार्ट सेकंडमध्ये एनी MSM म्हणजे मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस विच हॅज कॉमन्स्ड प्रोडक्शन कॅन फाईल EM पार्ट सेकंड सो दॅट दे कॅन अवेल द फॅसिलिटीज, इन्सेंटिव्स अँड कन्सेशन्स ऑफर्ड बाय द गव्हर्नमेंट फ्रॉम टाइम टू टाइम अंडर द इंडस्ट्रियल पॉलिसी 2008. पहिल्यांदा इंडस्ट्रियल पॉलिसी होती 1978, त्यानंतर आता 2008 ही नवीन पॉलिसी आहे. द फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ युनिट्स आर कवर्ड अंडर 20 पॉइंट प्रोग्राम इंट्रोड्युस्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे काही फॅसिलिटीज, कन्सेशन्स आहेत ह्या सगळ्या बाबतीत नवीन उद्योजकाला मार्गदर्शन करण्यासंदर्भातलं हा मेमोरंडम पार्ट 2 आहे. तर सदरचं मेमोरंडम पार्ट फर्स्ट आणि मेमोरंडम पार्ट सेकंड या दोन्ही बाबतीत मदत करण्याचं कार्य जिल्हा उद्योग केंद्र करत असतात. तर कॉटेज इंडस्ट्रीज रजिस्ट्रेशन म्हटलेलं आहे. कॉटेज इंडस्ट्रीज म्हणजे घरगुती स्तरावर जे सुरू करतो आपण उद्योग, ते छोटे छोटे उद्योग याला कॉटेज इंडस्ट्री असं म्हणतात.
दीज इंडस्ट्रीज विच आर सेट अप इन रुरल एरियाज. सदरची इंडस्ट्री हे ग्रामीण भागात असतात. अँड द प्रॉडक्ट्स आर मॅन्युफॅक्चर्ड बाय द ग्रुप ऑफ फॅमिली मेंबर्स. हे घरगुती स्तरावरील हा उद्योग ग्रामीण भागामध्ये चालतो. द डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर आयडेंटिफाय सच युनिट्स अँड हेल्प देम टू गेट फायनान्शियल असिस्टन्स फ्रॉम बँक्स. तर अशा छोट्या छोट्या उद्योगांना जिल्हा उद्योग केंद्र काय करतं, मदत करतं आणि जेणेकरून म्हणजे अशा उद्योगांचा शोध घेऊन त्यांना बँकेकडून मदत मिळवून देण्याचं कार्य जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. हँडीक्राफ्ट्स इंडस्ट्रीज रजिस्ट्रेशन. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर आयडेंटिफाय द आर्टिसन्स हू आर engaged handicrafts such as wood carvings, paper mash, embroidery, paper toys, etc. असे उद्योग करणारे छोटे छोटे जे उद्योजक आहेत, असे उद्योजक किंवा असे छोटे कारागीर यांना शोधून त्यांना देखील बँकेकडून लोन मिळवून देणे किंवा कर्ज उपलब्ध करून देण्याचं कार्य जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. ऑल्सो रेकमेंड दीज आर्टिसन्स टू गेट द मास्टर क्राफ्ट्समन अवॉर्ड फ्रॉम गव्हर्नमेंट. अशा छोट्या कारागिरांना मास्टर क्राफ्ट्समन अवॉर्ड मिळवून देण्याचं देखील कार्य जिल्हा उद्योग केंद्राकडनं केलं जातं. कॉटेज इंडस्ट्रीज रजिस्ट्रेशन, हँडीक्राफ्ट्स इंडस्ट्रीज रजिस्ट्रेशन हे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत केलं जातं आणि बँकेकडून ह्या लोकांना मदत मिळवून देण्याचं काम देखील जिल्हा उद्योग केंद्र करत असतं. त्यानंतर आता प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हटलेला आहे. दिस स्कीम इज जॉईंटली इम्प्लिमेंटेड बाय डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर, खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन अँड खादी अँड विलेज इंडस्ट्रीज बोर्ड यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमाने जे केंद्र शासनाचे जे योजना आहेत ते जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत चालवले जातात. दिस इज अ एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम फॉर अनएम्प्लॉईड youths who are above 18 years of age. ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे अशा अनएम्प्लॉईड किंवा बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम देखील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत खादी आणि विलेज इंडस्ट्रीज यांच्यामार्फत किंवा खादी अँड विलेज इंडस्ट्रीज बोर्ड यांच्यामार्फत केलं जातं. ज्याचं वय 18 पेक्षा जास्त आहे अशा अनएम्प्लॉईड लोकांना एम्प्लॉयमेंट उपलब्ध करून देणे. द सायलेंट फीचर्स ऑफ दिस स्कीम इज फायनान्शियल असिस्टन्स अप टू ₹25 lakhs फॉर मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस अँड ₹10 lakhs फॉर सर्व्हिस एंटरप्राइजेस फ्रॉम एनी नॅशनलाइज्ड बँक्स ऑर सिलेक्टेड कमर्शियल प्रायव्हेट बँक्स. ह्या बँकेकडून सदर लोन उपलब्ध करून देण्याचं काम देखील जिल्हा उद्योग केंद्र बँकेच्या माध्यमातून करून देतं. त्यानंतर 35% सबसिडी फॉर द एंटरप्राइजेस सेटअप इन रुरल एरियाज अँड 25% सबसिडी फॉर द एंटरप्राइजेस सेटअप इन अर्बन. म्हणजे 35% सबसिडी हे ग्रामीण भागात उद्योग करणाऱ्याला आणि 25% सबसिडी शहरी भागामध्ये उद्योग करणाऱ्याकरिता हे सबसिडी दिलेलं आहे. प्रोडक्शन सर्व्हिस ओरिएंटेड युनिट्स आर एलिजिबल अंडर द स्कीम. या योजनेअंतर्गत जे प्रोडक्शन करू शकणाऱ्या किंवा सर्व्हिस देणाऱ्या उद्योजकाकरिता सदरची ही स्कीम किंवा योजना आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन मिनिमम 8th स्टँडर्ड पास फॉर प्रोजेक्ट्स मोर दॅन ₹10 lakh. कमीत कमी 8वी पास तर पाहिजेच. कमीत कमी 8वी पास असणाऱ्या उद्योजकाला 10 लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग करिता आणि प्रोजेक्ट साठी 5 लाख सर्व्हिस सेक्टर करता असं मदत दिली जाते. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर करता 10 लाख रुपये आणि सर्व्हिस सेक्टर करता 5 लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र मिळवून देते. आणि म्हणजे प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ह्याच्यामध्ये या अंतर्गत सदरचं काम केलं जातं. मित्रांनो, जिल्हा उद्योग केंद्र हा टॉपिक तुम्हाला नक्की आवडला असेल. आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि इतरांना पाठवून इतरांना पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सांगा. मित्रांनो, जर आपल्याला रोजगार निर्माण करण्याची कुवत आपल्यामध्ये असेल तर नक्की आपण व्यवसाय करावा. जर तसं कुवत आपली नसेल तर आपण नोकरी करावी हे बरोबर आहे. पण मी रोजगार
देणारा, नोकऱ्या देणारा बनलं पाहिजे, नोकरी करणारा नाही, हे धोरण आपण स्वीकारलं पाहिजे. असं चॅलेंज आपण स्वीकारून आपण जिल्हा उद्योग केंद्राच्या सहाय्याने आपला उद्योग आपण थाटलं पाहिजे. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना एक रोजगार उपलब्ध देण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य आपण केलं पाहिजे. थँक्यू मित्रांनो.